सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान झाले। कोणताही अनुचित प्रकार न होता हे मतदान शांततेत पार पडले। दुपारपर्यंत सरासरी 50% इतके मतदान झाले असल्याचे समजते। 116 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झालं असून मतमोजणी सोमवारी करण्यात येणार आहे। यामुळे कोणत्या गटात व कोणत्या गणातून कोण गुलाल उधळणार याकडे जनतेसह नेते मंडळींचं लक्ष लागले असल्याचं चित्र दिसून येत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या अगोदर आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जात होत्या, मात्र यंदाच्या वर्षी प्रथमच भाजपाने या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले। माजी आमदार प्रशांतराव परिचारक, चेअरमन कल्याणराव काळे, गणेश पाटील यांच्या परिवाराने पहिल्यांदाच भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवले। हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भाजपाकडून पुरोगामी विचारसरणी असलेल्या परिवाराचे उमेदवार निवडणुकीमध्ये उतरलेत। त्यामुळे विशेषतः तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदललेली आहेत। विठ्ठल परिवारात फूट पडले, मात्र पांडुरंग परिवार मात्र या निवडणुकीमध्ये एकसंध राहून लढलाय। तर दुसरीकडे आमदार अभिजित पाटील व विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ भालके यांनी युती करून या निवडणुकीमध्ये भाजपासह विठ्ठल परिवाराला सोडून भाजपाकडे गेलेल्या नेत्यांसमोर मोठं आवाहन निर्माण केल्याचं चित्र दिसून आले। यामुळे ही निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, तीर्थक्षेत्र विकास आघाडी यामध्ये होत असल्याचं दिसून येत आहे। गेल्या 15 दिवसांपासून ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती। निवडणूक प्रचारामध्ये ग्रामीण भागातील सोयीसुविधांऐवजी एकमेकावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यावर भर देण्यात आला होता। यामुळं विविध तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून त्यांनी जिल्ह्यात भाजपची सत्ता आल्यानंतर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन दिले। महापालिका व नगर परिषदा निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले, मात्र आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपला यश मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कारण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर जी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची मजबूत पकड होती, ती पकड अजूनही मजबूत आहे हे विधानसभा निवडणूक निकालानंतर ठळकपणे समोर आलं होतं। मतमोजणी सोमवारी करण्यात येणार असून कोण विजयी होणार याकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले।